पुण्यात्म्यांनो, परमात्म्याला प्राप्त करणं खूप सोपं आहे. मोक्षही खूपच सिंपल आहे, कारण याची साधना अगदी सरळ साधी आहे. आपल्याला ज्ञान नसल्याने आपल्याला यांनी चुकीचे मार्गदर्शन केले. या कारणाने परमात्मा प्राप्त नाही करू शकलो, मोक्ष प्राप्त नाही झाला. सर्वात आधी तुम्हाला श्रीमद देवी भागवतमधून हे प्रमाणित केलं जाईल की श्री विष्णूजींना, श्री ब्रह्माजींना, व्यासजींना, नारदजींना किती ज्ञान होतं हे बघा. श्रीमद देवी भागवत, सचित्र मोटा टाईप, केवल हिंदी, गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित. श्रीमद देवी भागवत, संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमनलाल गोस्वामी. प्रकाशक तसेच मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचे संस्थान. हे त्यांचे फॅक्स आणि फोन नंबर. हे पहा 28व्या पानावर. पहिला स्कंद आहे, संक्षिप्त देवी भागवत पहिला स्कंद. नारद मुनी म्हणाले, हे नारद मुनी आणि व्यासांमध्ये बोलणं चालू आहे. नारद मुनी म्हणाले, व्यासजी, तुम्ही ह्या विषयाबाबतीत जे विचारत आहात, अगदी असाच प्रश्न माझ्या वडिलांनी भगवान श्रीहरींना केला होता. देवादिदेव भगवंत जगताचे स्वामी आहेत. लक्ष्मीजी त्यांच्या सेवेत उपस्थित असतात. दिव्य कौस्तुभमणी त्यांची शोभा वाढवतात. ते शंख चक्र गदा धारण करून असतात. पितांबर नेसतात. 4 भुजा आहेत. ते चराचर जगताचे आश्रयदाता आहेत. जगद्गुरु तसेच देवतांचेही दैवत आहेत. असे जगतप्रभू भगवान श्रीहरी महान तप करीत होते. त्यांची समाधी लागली होती. ते बघून माझे वडील ब्रह्माजींना खूप आश्चर्य वाटले. तर त्यांनी त्यांच्याकडून जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. ब्रह्माजींनी विचारले, प्रभू, तुम्ही देवतांचे अध्यक्ष, जगताचे स्वामी आणि भूत भविष्य वर्तमान सर्व जीवांचे एकमात्र शासक आहात. भगवंत, मग तुम्ही का तपश्चर्या करीत आहात आणि कोणत्या देवतेच्या आराधनेत ध्यानमग्न आहात? मला सर्वात आश्चर्य तर याचे वाटत आहे की तुम्ही देवेश्वर आणि साऱ्या संसाराचे शासक असूनही समाधी लावून बसले आहात. ब्रह्माजींचे विनीत वचन ऐकून भगवान श्रीहरी म्हणजे विष्णूजी म्हणू लागले. आता आपण 29व्या पानावर आलोय. पहिला स्कंध. श्रीहरी त्यांना म्हणू लागले, ब्राह्मण, सावधानतेने ऐक. विष्णूजी सांगू लागले ब्रह्माजींना, मी माझ्या मनातील विचार व्यक्त करतो. देवता, दानव, मानव सर्वांना हेच माहीत आहे की तुम्ही सृष्टी निर्माण करता. मी पालन करतो आणि शंकर संहार करतात. परंतु तरीही वेदातील पारगामी पुरुष आपल्या युक्तीने हे सिद्ध करतात की रचणे, पाळणे आणि संहार करण्याची ही योग्यता जी आपल्याला मिळाली आहे, ह्याची अधिष्ठात्री शक्ती देवी आहे. ते म्हणतात की संसाराची सृष्टी करण्यासाठी तुमच्यात राजसी शक्तीचा संचार झाला आहे. मला सात्विक शक्ती मिळाली आहे आणि रुद्रात तामसी शक्तीचा आविर्भाव झाला आहे. त्या शक्तीच्या अभावामुळे तुम्ही या संसाराची सृष्टी घडवू शकत नाही. मी पालन करण्यात सफल नाही होऊ शकत आणि रुद्राकडून संहार कार्य होणेही संभव नाही. ब्रह्माजी, आपण सर्व त्या शक्तीच्या आधारे म्हणजे दुर्गेच्या सहाय्यानेच आपल्या कार्यात सदा सफल होत आलो आहोत. सुव्रत, प्रत्यक्ष आणि अपरोक्ष दोन्ही उदाहरणे मी तुमच्या समोर ठेवतो. ऐका. हे निश्चित आहे की त्या शक्तीच्या अधीन होऊनच मी या शेषनागाच्या शय्येवर झोपतो आणि सृष्टी स्थापण्याची वेळ येताच उठतो.
मी कायम तप करण्यात व्यस्त असतो. त्या शक्तीच्या शासनापासून कधीच मुक्त राहू शकत नाही. मी कायम तप करण्यात व्यस्त असतो, हे लक्षात ठेवा. त्या शक्तीच्या शासनापासून कधीच मुक्त राहू शकत नाही. कधी वेळ मिळाला तर लक्ष्मीबरोबर सुखाने वेळ घालवण्याचे सौभाग्य प्राप्त होते. मी कधी दानवांबरोबर राक्षसांबरोबर युद्ध करतो. सर्व जगताला भय पोचवणाऱ्या दैत्यांच्या विक्राळ शरीरांना शांत करणे माझे परम कर्तव्य होते. आणि इथे कमाल केली विष्णूजींनी त्यांच्या तत्त्वज्ञानाची. मला सर्व प्रकारे शक्ती म्हणजेच दुर्गादेवीच्या अधीन होऊन राहावे लागते. त्याच भगवत शक्तीचे मी कायम चिंतन करतो. ब्रह्माजी, माझ्या माहितीत या भगवती शक्ती वाचून मोठी दुसरी कोणतीच देवता नाही. आता हा आहे श्री विष्णूजींच्या आध्यात्मिक ज्ञानाचा निष्कर्ष. श्री विष्णूजी म्हणत आहेत की मी दुर्गापेक्षा मोठ्या कोणत्या देवतेला ओळखत नाही. माझ्या आध्यात्मिक ज्ञानाप्रमाणे ही सर्वात मोठी देवता भगवान आहे. आता पुण्यात्म्यांनो, आपण या लेखात वाचलं, श्री नारदजी विचलित, श्री व्यासजी विचलित. ब्रह्माजींच्या ज्ञानाला तर यांनी सांगितलंच आहे की ब्रह्माजी विष्णूजींना जगद्गुरू, देवेश्वर, साऱ्या संसाराचे पालन करता, उत्पत्ती करता सर्व काही म्हणत आहेत. आणि हा काय निष्कर्ष देत आहेत विष्णूजी की मी तर दुर्गाच्या अधीन आहे आणि घोर तप करतो. त्यामुळे ते तप करून काय करतात, बॅटरी चार्ज करतात, मग राक्षसांशी लढतात, मग ह्यांची बॅटरी डिस्चार्ज होऊन जाते, सिद्धीने लढतात आणि मग अशी चार्ज करतात. आता विष्णूजींनी तर सांगितले की मी दुर्गेपेक्षा श्रेष्ठ अशा कुणाला ओळखत नाही, मी दुर्गेची भक्ती करतो. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.